आज आपण सुरू करत आहोत नेक्स्ट पार्ट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह which is called as increasing and decreasing function. Increasing and decreasing function. तर याचे एक्झाम्पल सोडवण्यासाठीची आवश्यक कन्सेप्ट फक्त मी तुम्हाला सांगतोय. बघा, द फंक्शन y equal to fx is said to be increasing function of x. y equal to fx, y x मतलब फंक्शन आहे आणि हे फंक्शन इन्क्रीजिंग कधी असेल? इन द इंटरव्हल a to b. इंटरव्हल दिलेला आहे a to b. नेहमी लक्षात ठेवायचं, इथं हा जो इंटरव्हल असतो नेहमी ओपन इंटरव्हल असतो, हा कधीच क्लोज इंटरव्हल नसतो. इफ f of x2 is greater than f of x1 whenever x2 is greater than x1 in the interval ab. तर त्या इंटरव्हलमधल्या कोणत्याही दोन नंबरसाठी x1 आणि x2 हे दोन नंबर असतील तर जो नंबर मोठा आहे, ग्रेटर नंबरसाठी त्या फंक्शनची व्हॅल्यूसुद्धा ग्रेटर असेल, असं जर ते फंक्शन असेल तर त्या फंक्शनला आपण इन्क्रीजिंग फंक्शन असं म्हणतो. याचा जो कर्व असतो ना, या फंक्शन जर आपण कर्व काढला त्या इंटरव्हलमध्ये, कर्व विल बी रायझिंग म्हणजे आपण जर लेफ्ट टू राईट त्याचा कर्व काढला, कारण प्रत्येक फंक्शनला कर्व असतो, त्याच्यामुळे जास्त डीपन मी सांगत नाही आहे, कारण त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आपण हे एक्झाम्पल्स सोडवता यावे यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. समजा हा एक कर्व आहे आणि आपल्याला दिलेला इंटरव्हल आहे a to b. समजा इथे a, याला मी x इक्वल टू a म्हणतो आहे आणि हा पॉईंट समजा आपण x इक्वल टू b आहे. ह्या इंटरव्हलमध्ये हा कर्व लेफ्ट टू राईट राईज होतोय, बघा, वाढत जातोय. म्हणजे याच्यावर आपण कोणते पण दोन कन्झिक्युटिव्ह पॉईंट घेतले तर लेफ्ट हँड साईडचा पॉईंट छोटा असणार आहे, राईट हँड साईडचा पॉईंट मोठा असणार आहे आणि त्या लेफ्ट हँड साईडच्या पॉईंटसाठी त्या फंक्शनची व्हॅल्यू पण छोटी येणार आहे. म्हणजे फॉर गिव्हन टू पॉईंट्स द पॉईंट विच इज लेफ्ट हँड साईड ऑन बोथ, दोन्हीपैकी जो the value of that point, the value of the function of that point is always less than the value of the point which is on right side. तर हे जर रिलेशन कंप्लीट होत असेल तर त्याला आपण म्हणतो इन्क्रीजिंग फंक्शन. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपण जेव्हा एक्झाम्पल सोडवतो तर आपण ॲक्च्युली, कारण त्यावेळेस आपण काही ग्राफ काढत नसतो, मग याची कंडिशन आपण यूज करतो. आपण काय करतो, इन्क्रीजिंग फंक्शनची कंडिशन असते, त्याचा जो टँजंटचा स्लोप असतो, टँजंटचा स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, हा नेहमी ग्रेटर दॅन 0 असतो. इथे ग्रेटर दॅन साईन पाहिजे. त्या टँजंटचा स्लोप म्हणजे याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर आपण काढलं तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. मग आपण काय करणार, फंक्शन घेणार, त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढणार आणि ते पॉझिटिव्ह घेऊन जे आपल्याला एक्स व्हॅल्यू मिळतील, जो आपला इंटरव्हल मिळेल, त्या इंटरव्हलसाठी फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहे असं त्याचा मिनिंग असेल. या सर्वांनी जर मी सेकंड फंक्शन घेतला, मी असं म्हणतो द फंक्शन y इक्वल टू fx इज सेड टू बी डिक्रीजिंग. जसं इन्क्रीजिंगसाठी आपण चेक केलं तसं फंक्शन डिक्रीजिंग पण होऊ शकतं. of x in interval, open interval अर्थात a to b, if f of x2 is greater than f of x1 whenever
x2 is less than x1 in the open interval AB. याचा जो कर्व असतो, हा कर्व हा फॉलिंग डाऊन असतो, म्हणजे तो खाली येत असतो. ते जर आपण लेफ्ट साईडला जर आपण पॉईंट घेतला x इक्वल टू ए, राईट हँड साईडचा पॉईंट x इक्वल टू बी असेल, तर A to B ह्या इंटरवलमध्ये तो कर्व काय होतो, फॉल्स डाऊन, तो याची व्हॅल्यू कमी होत जाते. जर आपण याच्यावर दोन पॉईंट घेतले x2 आणि x1, तर x2 साठीची व्हॅल्यू x2 इज लेस दॅन x1, बट व्हॅल्यू ऑफ fx1 is when x2 is less than x1, value of x2 is greater than value of x1. आणि याचा जो कर्व असतो, आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी, कर्व will be falling down, कर्व will be falling. आणि याची जी कंडिशन असते, कोणतंही फंक्शन दिलेल्या इंटरवलमध्ये डिक्रीजिंग कधी असतं, जेव्हा आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो, म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट काढतो. हा स्लोप ऑफ टँजंट असतो निगेटिव्ह. आपण इंटरवलसाठी गोष्ट करतोय, त्यामुळे स्लोप ऑफ टँजंट हा एकतर निगेटिव्ह येईल किंवा पॉझिटिव्ह येईल. स्लोप ऑफ टँजंट इक्वल टू 0 कधीच नाही येणार. त्यामुळे फक्त ह्या दोन कंडिशन तुमच्या पाठ पाहिजे. म्हणजे एकदम शॉर्टकटमध्ये सांगायचं असेल तर जे फंक्शन दिलेलं जे तुम्हाला शोधायचं ते इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, फक्त त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आणि ते डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0साठी एक्सच्या जे इंटरवल येईल त्या इंटरवलमध्ये फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे, आणि ज्या इंटरवलसाठी एफ डॅश एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 येईल त्या इंटरवलसाठी फंक्शन डिक्रीजिंग आहे. आता आपण काय करूया, याचे एक्झाम्पल्स घेऊ. माझा क्वेश्चन आहे, टेस्ट whether the following functions is increasing or decreasing. आपल्याला एक फंक्शन दिलेलं, फक्त चेक करायचं फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. ओके, तर फंक्शन दिलेलं आहे fx इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 100, एक्स बिलॉंगिंग टू रियल नंबर. ओके, मग गिव्हन फंक्शन इज, गिव्हन काय, एफ एक्स किती दिला आहे, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 100, याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आणि इन्क्रीजिंग असो की डिक्रीजिंग, आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढावंच लागतं. त्यामुळे मी काय करतो, या फंक्शनचं डिफरन्शिएशन करतो. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 3. जर तुम्ही केअरफुली चेक केली, यातून जर मी 3 कॉमन काढला तर शिल्लक राहणार x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1, आणि x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 काय आहे, x मायनस 1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता थोडंसं समजून घ्या. फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर, समजा तुम्ही कोणताही रिअल नंबर घेतला, रिअल नंबर इज अ सेट ऑफ नंबर्स विच सॅटिस्फाय ऑल द प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. याच्यामध्ये काय करतो आपण, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जर घेतले आपण दोन रिअल नंबरमध्ये, त्याचं आन्सर रिअल नंबरच असतं. त्यामुळे एक्स हा कोणताही रिअल नंबर असेल तर एक्स मायनस 1 ऑल्सो बिलॉंगिंग टू आर, तो रिअल नंबरच असेल. आणि एक्स मायनस 1चा स्क्वेअर, आणि कोणत्याही रिअल नंबरचा जर आपण स्क्वेअर केला तर तो कधीही निगेटिव्ह येत नाही. दिस स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हटलं तरी चालेल ते, पण मला इंटरवल घ्यायचं असल्यामुळे फक्त त्याला मी ग्रेटर दॅन 0 म्हणतो. एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आणि मी जर दोन्हीकडे 3ने मल्टिप्लाय केला तर 3 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ऑल्सो ग्रेटर दॅन 0. पण 3 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एफ डॅश एक्स ना, म्हणजेच एफ डॅश एक्सची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 असणार आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर, मी कोणताही रिअल नंबर घेतला तर एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3ची व्हॅल्यू कशी येणार आहे,
पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजेच देअरफॉर फंक्शन एफ एक्स जे आहे इज ॲन इन्क्रीजिंग फंक्शन. हे कसं आहे? इन्क्रीजिंग फंक्शन फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू रियल नंबर. समजलं? आता आपण घेऊया नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल असं आहे, टेस्ट द फंक्शन एफ एक्स इक्वल टू 2 minus 3x plus 3x square minus x cube is increasing or decreasing. Is increasing or decreasing for all x belonging to R. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या म्हणून आपण पहिल्यांदा सिंपल एक्झाम्पल घेतोय. बघा, गिव्हन काय आहे? गिव्हन आहे फंक्शन. कोणतं फंक्शन आहे? 2 minus 3x plus 3x square minus x cube इज द फंक्शन. आपण काय काढणार? याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. मग एफ डॅश एक्स इक्वल टू काय येणार? 2चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. -3 प्लस 6x मायनस 3x स्क्वेअर. याला हवं आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. यातून जर मी -3 कॉमन काढला तिथे शिल्लक राहणार x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 ही टर्म. म्हणजे तिथे शिल्लक राहणार -3 इन ब्रॅकेट x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत समजतं? आता बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू रिअल नंबर. आपण मगाशी घेतल्याप्रमाणे एक्स जर रिअल नंबर असेल तर x मायनस 1 ऑल्सो इज अ रिअल नंबर अँड x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. आणि जर मी दोन्ही साईडला -3ने मल्टिप्लाय केलं निगेटिव्ह नंबरने तर हे साईन चेंज होतं. -3 इंटू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इकडे -3ने मल्टिप्लाय केलं तर हे साईन चेंज होतं, मग ते लेस दॅन 0. तर हे जे ग्रेटर दॅनचं साईन आहे ते लेस दॅनमध्ये कन्वर्ट झालं. असं कधी कधी होतं, हे आधी माहीत पाहिजे तुम्हाला. निगेटिव्ह नंबर नाही का? फॉर एक्झाम्पल मी आता घेतलं 5 इज ग्रेटर दॅन 7, 5 इज ग्रेटर दॅन 3 5 इज ग्रेटर दॅन 3. जर आपण दोन्हीकडे एक सेम नंबर ॲड केला तर हे साईन चेंज नाही होणार. एकच नंबर दोन्हीकडून सबट्रॅक्ट केला तरी हे साईन चेंज नाही होणार. एकाच पॉझिटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं तरी हे साईन चेंज नाही होणार. पण जेव्हा तुम्ही निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय करतात कोणत्याही नंबरने मग तर हे साईन चेंज होतं. हे साईन काय होतं? चेंज होतं जेव्हा आपण निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय करतो तेव्हा. अजून साईन चेंज कधी होते हे पण लक्षात घ्या, कधी गरज पडलीच तर जेव्हा आपण याचं रेसिप्रोकल करतो तेव्हा सुद्धा हे साईन चेंज होतं. हे साईन चेंज होण्याचे जे 2-3 कारणं आहेत त्यातलं एक निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं तर चेंज होतं, निगेटिव्ह नंबरने डिव्हाइड केलं तर चेंज होतं, रेसिप्रोकल केलं तर चेंज होतं आणि काही कंडिशनसाठी स्क्वेअरसाठी पण चेंज होतं. तर आता आपण आपल्या एक्झाम्पलकडे येऊया. तर हे साईन चेंज झालेलं आहे, पण हे फंक्शन -3 इंटू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एफ डॅश एक्स ना. म्हणजे एफ डॅश एक्स कसं आलं इथे? निगेटिव्ह आला, लेस दॅन 0. आपण इथे पण ॲक्च्युअली 1 कधीच घेणार नाही कारण आपण इंटरवलसाठी चेक करतो आहे, एका विशिष्ट नंबरसाठी चेक करत नाही आहे. म्हणजेच देअरफॉर फंक्शन एफ एक्स इज अ डिक्रीजिंग फंक्शन फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर. आता मी घेतो आहे एक्झाम्पल नंबर 3. फाइंड एक्स फॉर द फंक्शन एफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस 12x स्क्वेअर प्लस 36x प्लस 6 इज इन्क्रीजिंग. पहिले एक्झाम्पल आपण घेतलं टेस्ट करा इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. आता मी फंक्शन इन्क्रीजिंग दिलेलं आहे आणि आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. बघा आपण काय करणार, मग गिवनमध्ये आपल्याला फंक्शन दिलेलं आहे. फंक्शन काय दिलं आहे आपल्याला? एफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस 12x स्क्वेअर प्लस 36x प्लस 6. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार. मी याचं डेरिव्हेटिव्ह काढणार.
एफ डॅश एक्स, ते फंक्शन काय आलं 3x² प्लस 24x प्लस 36, याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आता काय करणार, आता मला टेस्ट नाही करायचं आहे, मला दिलेलं आहे. नाव इट इज गिव्हन दॅट fx इज इन्क्रीजिंग फंक्शन. काय दिलं आपल्याला, फंक्शन इन्क्रीजिंग आहे. fx इज ॲन इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजेच काय, म्हणजेच आपल्याला गिव्हन आहे एफ डॅश एक्सची व्हॅल्यू जी काय येणार आहे ज्या इंटरवलमध्ये, तो इंटरवल ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. तर मग मी आता इथे एफ डॅश एक्सची व्हॅल्यू टाकणार. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू काय इथे 3x² प्लस 24x प्लस 36 ग्रेटर दॅन 0. डिव्हाइड ईच टर्म बाय 3, बरोबर नाही, पॉसिबल आहे ते. त्यामुळे मी ते x² 3ने डिवाइड केल्यामुळे 8x प्लस 12 ग्रेटर दॅन 0 येणार. तर मला करायचं काय, मला इंटरव्हल शोधायचं आहे. म्हणून मी काय करेल, याचे फॅक्टर्स पाडायचा प्रयत्न करेल. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टरमध्ये तुम्ही फॅक्टरायझेशन शिकलेले आहेत. याचं फॅक्टर पाडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर असे 2 नंबर शोधावे लागतील ज्याचा प्रॉडक्ट 12 आहे आणि ज्यांची इथं प्लस एन असल्यामुळे ॲडिशन 8 आहे. मग आपल्याकडे असे 2 नंबर आहेत 6 आणि 2. या 2 नंबरचं जर तुम्ही प्रॉडक्ट केला तर ॲन्सर 12 येणार आहे आणि यांची ॲडिशन केली तर याचा ॲन्सर येणार आहे 8. म्हणून मी काय करेल, याची फॅक्टर पाडेल. आणि ज्या वेळेस x² कोएफिशियंट हा 1 असतो तेव्हा आपण फॅक्टर डायरेक्ट लिहिले तरी चालतात. मग आपले फॅक्टर झाले x + 6 आणि x + 2 ग्रेटर दॅन 0. बघा इथं 2 टर्मचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि असे कोणते 2 नंबर असतात ज्यांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह असतात, तर पॉझिटिव्ह येतो, तर त्यासाठी 2 केस येते. त्यामुळे हिअर देअर आर 2 केसेस. मग काय इथे 2 केस तयार होतील. केस नंबर 1 काय असेल, 2 नंबरचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह तेव्हाच असतो जेव्हा दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतात. ही केस 1 घेऊ आपण. म्हणून x + 6 ग्रेटर दॅन 0 अँड x + 2 ग्रेटर दॅन 0. पहिला नंबर पण पॉझिटिव्ह पाहिजे अँड येतो, सेकंड नंबर पण पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजेच काय, दॅट इज x इज ग्रेटर दॅन -6 अँड x इज ग्रेटर दॅन -2. म्हणजे एक्चुअली कशी पाहिजे, -6पेक्षा पण मोठी पाहिजे आणि ॲट दॅट टाईम x इज ग्रेटर दॅन -2 ऑल्सो. बघा मग x इज ग्रेटर दॅन -6 अँड x इज ग्रेटर दॅन -2. मग आता विचार करा, ह्या 2 कंडिशन मी सांगितल्या, x व्हॅल्यू -6पेक्षा मोठी पाहिजे आणि x व्हॅल्यू -2पेक्षाही मोठी पाहिजे. थोडंसं एक्सप्लेन करतो मी नॉर्मली अशा मुलांसाठी सगळं एक्सप्लेन करतो की ज्यांना थोडेसे डाऊट असतात इतरांपेक्षा जास्त. जर तुम्ही -6 आणि -2 नंबर लाईनवर चेक केले तर ग्रेटर दॅनचा मिनिंग असा होतो -6च्या राईट हँड साईडला, कारण राईट हँड साईडचा नंबर लाईनवर नेहमी ग्रेटर असतो लेफ्ट हँड साईडच्या नंबरपेक्षा. तर -6पेक्षा सगळे मोठे नंबर राईट हँड साईडला असतील आणि -2पेक्षा सगळे मोठे नंबर -2च्या राईट हँड साईडला असतील. मग जर तुम्ही हा एक सेट घेतला आणि हा एक सेट घेतला तर यातला मध्ये ॲड आल्यामुळे याचा कॉमन सेट कोणता येणार, तर जे नंबर -6पेक्षा ग्रेटर आहेत ते -2पेक्षा ग्रेटर असतीलच असं नाही आहे, कारण हा एवढा जो सेट आलेला आहे मध्ये हे सगळे नंबर असे जे -2पेक्षा छोटे आहेत. त्यामुळे जे नंबर -2पेक्षा ग्रेटर आहे ते कंपल्सरी -6पेक्षा मोठे आहेतच, पण जे नंबर -6पेक्षा मोठे होते ते -2पेक्षा ग्रेटर असतीलच असं नाही. म्हणून याचा जो कॉमन सेट येणार आहे तो -2पेक्षा ग्रेटर नंबरचा येणार आहे. म्हणून हे 2 कंडिशन घेण्याऐवजी आपण एकच कंडिशन घेतली, डायरेक्ट x इज ग्रेटर दॅन -2. त्याच्यामध्ये दुसरी कंडिशन कंपल्सरी येते, जे नंबर ग्रेटर दॅन -2 असतील ते नंबर ग्रेटर दॅन -6 असलेच पाहिजे. म्हणून केस 1 मध्ये आपण x ग्रेटर दॅन -2 ही कंडिशन चूज केलेली आहे. और एक तर केस 1 पाहिजे म्हणजे दोन्ही नंबर पॉझिटिव्ह पाहिजे, किंवा केस सेकंड काय असेल, बोथ टर्म्स आर निगेटिव्ह. 2 निगेटिव्ह नंबरचा प्रॉडक्ट जर आपण केला तोही पॉझिटिव्ह येतो. म्हणजे दोन्ही नंबर काय असले पाहिजे, निगेटिव्ह असले पाहिजे. म्हणजेच x इज लेस दॅन -6 असला पाहिजे
आणि एक्स इज लेस दॅन -2 असायला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू -6पेक्षा छोटी किंवा -2पेक्षा पण छोटी. तर इथे पण मी थोडं एक्सप्लेन करतो. इथं पण जर मी फिगर काढली वरच्या प्रमाणेच -6 आणि -2, तर -6पेक्षा छोटे नंबर आणि -2पेक्षा पण छोटे नंबर असे नंबर आपल्याला पाहिजे जे दोघांपेक्षा पण छोटे. मग इथं पण जर तुम्ही थोडा विचार केला तर कळेल, जे नंबर -6पेक्षा छोटे आहेत ते सगळे नंबर -2पेक्षा छोटे असायलाच पाहिजे. पण जे नंबर -2पेक्षा छोटे आहेत ते -6पेक्षा छोटे असतीलच असं नाही, कारण ह्या इंटरवलमधले सगळे नंबर -6पेक्षा ग्रेटर आहेत. म्हणून इथं जर मी केस सिलेक्ट करायची ठरवली तर मी सिलेक्ट करेल एक्स लेस दॅन -6 ही केस. म्हणजेच फंक्शन जे दिलेलं आहे एफ एक्स इज इन्क्रीजिंग कधी असेल, फंक्शन इज इन्क्रीजिंग व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन -2 और एक्स इज लेस दॅन -6. म्हणजे ह्या दोन इंटरवलमध्ये फंक्शन कसं असेल, इन्क्रीजिंग असेल. पण एक्स इज ग्रेटर दॅन -2चा मिनिंग काय होतो, म्हणजे दॅट इज मी असं लिहू शकतो एक्स कसा पाहिजे, -2पेक्षा ग्रेटर पाहिजे, -2पेक्षा मोठा पाहिजे. पण सगळ्यात मोठा नंबर इथं आपण सांगू शकत नाही, त्यामुळे तो इन्फिनिटीपर्यंत येऊ शकतो. और एक्स इज लेस दॅन -6 पाहिजे आणि -6पेक्षा छोटे नंबर जर आपण घेतले तर आपण -इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे त्याचा इंटरवल असेल -इन्फिनिटी टू -6. म्हणजे याचं जे ॲन्सर असेल हे असेल फंक्शन इज इन्क्रीजिंग व्हेन द एक्स बिलॉंगिंग टू द इंटरवल -2 to infinity or x belonging to the interval -infinity to -6 is the answer. समजतंय? आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, एक्झाम्पल नंबर 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच the function fx equal to 2x cube minus 9x square plus 12x plus 2 is decreasing. आपण एक डिक्रीजिंगचं पण एक्झाम्पल घेऊया. आपल्याला अशा एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ज्या व्हॅल्यूसाठी फंक्शन काय येणार आहे, असं इंटरवल आपल्याला सांगायचं आहे ज्या इंटरवलमध्ये फंक्शन कसं येणार आहे, डिक्रीजिंग. तर बघा, तर प्रथम काय करू आपण, पहिल्यांदा आधी आपण गिवनमध्ये फंक्शन लिहूया. फंक्शन काय आपलं 2x क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 12x प्लस 2, ज्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. आणि देअरफॉर मग याच्यावर मी काय करणार, f'(x) ची व्हॅल्यू काढणार. तर f'(x) ची व्हॅल्यू काय येते, 2x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 6x स्क्वेअर मायनस 9x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 18x प्लस 12xचं डेरिव्हेटिव्ह 12. या तिन्ही नंबरमधून आपल्याला 6 हा नंबर डिजिट कॉमन निघेल. शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2. इथे पण जर तुम्ही चेक केलं फॅक्टर पाडण्यासाठी तर मल्टिप्लिकेशन 2 आणि ॲडिशन 3 असलेले नंबर आपल्याला पाहिजे. आणि तिचे फॅक्टर पडतील मग 2 आणि 1. यांचं मल्टिप्लिकेशन येतं 2 आणि ॲडिशन येते 3. पण इथं मिडल टर्मला मायनस नसल्यामुळे दोघांचं पण साईन मायनस असेल. म्हणजे याचे फॅक्टर कसे पडतील, तर एक फॅक्टर पडेल x मायनस 2, सेकंड फॅक्टर असेल x मायनस 1. तर इथे जो f'(x) आपण काढला आहे हा f'(x) आपल्याला डिक्रीजिंग फंक्शनसाठी निगेटिव्ह हवा. म्हणून कंडिशन फॉर फंक्शन f(x) इज डिक्रीजिंग. मग डिक्रीजिंगसाठीची कंडिशन काय आहे, डिक्रीजिंगसाठीची कंडिशन आहे f'(x) मस्ट बी लेस दॅन 0. ओके, म्हणजेच काय 6 इन ब्रॅकेट x मायनस 1 x मायनस 2 मस्ट बी लेस दॅन 0. आता बघा इथं परत 2 टर्म आलेले आहेत. मी 6ने आधी डिवाइड जर करून घेतलं तर मला हेच फंक्शन असं लिहिता येईल x मायनस 1 इंटू x मायनस 2 लेस दॅन 0. बरोबर. आता इथे 2 टर्म आहे त्यांचा प्रॉडक्ट आहे. 2 टर्मचा प्रॉडक्ट, 2 नंबरचा प्रॉडक्ट लेस दॅन निगेटिव्ह कधी असतो, लेस दॅन 0 कधी असतो. इथे पण 2 केस तयार होतील. मग देअर आर 2 केसेस, 2 केस ठरतील. पहिली केस काय असेल, मग केस नंबर 1
की दोन्हीपैकी एक नंबर पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे, म्हणजेच x-1 ग्रेटर दॅन 0 अँड सेकंड नंबर x-2 लेस दॅन 0. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबरचा प्रॉडक्ट नेहमी निगेटिव्ह असतो. म्हणजेच मला असं लिहिता येईल व्हेन x इज ग्रेटर दॅन 1 अँड x इज लेस दॅन 2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आहे. बघा, हा इथं 1 आहे, इथं 2 आहे. एक्सची व्हॅल्यू 1पेक्षा मोठी आहे पण 2पेक्षा लहान आहे, बरोबर. म्हणजे ह्या इंटरवलमधल्या सगळ्या नंबरसाठी कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे दॅट इज हे मला असं लिहिता येईल 1 इज लेस दॅन x बट लेस दॅन 2. 1 लेस दॅन x लेस दॅन 2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आहे पण लेस दॅन 2 आहे. 1 आणि 2च्या मध्ये x आहे. हेच मी असे लिहू शकतो x बिलॉंगिंग टू ओपन इंटरवल 1 to 2. ही एक केस झाली. आपण दुसरी केस घेऊया, ऑर केस नंबर 2. सेकंड केस काय असेल, आपण फर्स्ट केस घेतली होती फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह सेकंड नंबर निगेटिव्ह. मग सेकंड केस काय असेल, फर्स्ट नंबर निगेटिव्ह सेकंड नंबर पॉझिटिव्ह, बरोबर. मी काय करणार, x-1 लेस दॅन 0 घेणार अँड x-2 ग्रेटर दॅन 0 घेणार, बरोबर. तर फर्स्ट नंबर निगेटिव्ह सेकंड नंबर पॉझिटिव्ह. याचाच मिनिंग काय होणार मग, x लेस दॅन 1 अँड x ग्रेटर दॅन 2. बघा, असे नंबर जे 1पेक्षा लहान आहेत, बरोबर. इथं 1 आहे, 1पेक्षा छोटे नंबर सगळे इकडे येणार. आणि जे नंबर ग्रेटर दॅन 2 आहे, 2पेक्षा मोठे नंबर, आणि यांचा कॉमन एलिमेंट. तर तुमच्या लक्षात येईल एकही एलिमेंट इथं कॉमन दिसत नाही. जे नंबर लेस दॅन 1 असतील ते ग्रेटर दॅन 2 नसतील, आणि जे नंबर ग्रेटर दॅन 2 असतील ते लेस दॅन 1 नसतील. म्हणजे अशा प्रकारची केस येऊ शकत नाही. धिस इज नॉट पॉसिबल म्हणा, नॉट एक्झिस्ट म्हणा, इट इज इम्पॉसिबल म्हणा, ॲब्सर्ड म्हणा, किंवा याला तुम्ही असं लिहू शकता विच इज ॲब्सर्ड. म्हणजे ते इम्पॉसिबल गोष्ट आहे, ती येऊ शकत नाही. म्हणजेच इथं केसच तयार होणार नाही आपली, इथे इंटरव्हलच तयार होणार नाही, कारण हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे आपलं फायनल ॲन्सर असेल मग देअरफॉर फंक्शन इज डिक्रीजिंग इन द इंटरवल 1 to 2. फंक्शन कुठे डिक्रीजिंग असेल, ह्या इंटरवलसाठी, व्हेन x बिलॉंगिंग टू दिस इंटरवल. आय होप आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेल. तर तुम्ही याची जो एक्सरसाइज आहे तो पूर्ण सॉल्व करा. जर त्यात काही डाऊट्स आले तर मला विचारा, आणि जर सर्व समजलं तर तसंही सांगा. आणि तुमच्याकडून कन्फर्मेशन आलं की हे सगळं समजलं आहे, सगळे एक्झाम्पल सुटले, की आपण नेक्स्ट लेक्चरला जो लास्ट टॉपिक आपला बाकी आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा, मॅक्झिमा आणि मिनिमा, त्याच्यावर आपण डिस्कस करूया. होप you understand everything for today's lecture.